गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण पाहत आहोत सेकंड चॅप्टर डिटर्मिनंट. त्यावरचे आपण सेकंड ऑर्डरचे एक्झाम्पल पाहिलेत. परत 3x3चं मॅट्रिक्स कसा सॉल्व करायचा ते पण पाहिले. आपल्याला 3x3चे एक्झाम्पल पाहण्याआधी आपण 3x3चं डिटर्मिनंट सॉल्व करण्याआधी आपण मायनर ऑफ एन एलिमेंट कसा फाइंड करतात ते पाहूया. ओके. पॉईंट नंबर 2.4 minor of an element. Minor of an element. Now definition of minor. In a determinant a minor of an element is a determinant by omitting means eliminating, that means deleting, row and column in which that elements present. Minor means काय? In a determinant, a minor of an element is a determinant. तो असा determinant असतो by omitting or eliminating म्हणजे डिलीट करतात असे row and columns in which that elements are present. म्हणजे सपोज आपण हा डिटर्मिनंट घेतला, 3x3चा डिटर्मिनंट घेऊ. हा 3x3चा डिटर्मिनंट घेतला. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा डिटर्मिनंट घेतला 3x3चा. देर आर 3 rows and 3 columns. मायनर काय सांगतो? मायनर मीन्स इन अ डिटर्मिनंट म्हणजे अशा डिटर्मिनंट. मायनर ऑफ एन एलिमेंट इज अ डिटर्मिनंट, असा डिटर्मिनंट बाय ओमिटिंग मीन्स एलिमिनेटिंग म्हणजेच डिलीटिंग म्हणजे असे रो डिलीट करतो आणि असे कॉलम डिलीट करतो इन विच दॅट एलिमेंट्स आर प्रेझेंट. म्हणजे अशा अशी रो आणि असं एलिमेंट डिलीट करतो ज्यामध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे. सपोज आपण हा एलिमेंट फर्स्ट घेतला. सपोज हा एलिमेंट घेतला फर्स्ट. ही झाली रो 1, रो 2, रो 3. ओके. हा झाला कॉलम C1, C2, C3. आता आपण एलिमेंट हा 1 घेतला. एलिमेंट नंबर 1 घेतला. त्याची एंट्री कोणती आहे? A11. कोणती एंट्री आहे? आता सपोज आपण मायनर ऑफ एलिमेंट A11ची एंट्री कोणती आहे? 1 आहे. त्याचा मायनर करायचा आहे. त्याला कसं डिनोट करतात? कॅपिटल M11. तर काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये? अशी रो आणि असा कॉलम डिलीट करायची की त्यामध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे. आता आपल्याला कोणता 1ची काढायची आहे. मग कोणता रो कोणता कॉलम डिलीट होईल? फर्स्ट. हा कोणत्या रोमध्ये आहे? फर्स्ट रोमध्ये आहे. आणि कोणत्या कॉलममध्ये आहे? फर्स्ट. मग कोणता कॉलम डिलीट होईल?
फर्स्ट कॉलम अँड फर्स्ट रो. ओके, हा डिलीट होईल. मग रिमेनिंग कोणतं डिटर्मिनंट राहिलं आता सांगा भाऊ. 5, 6, 8, 9. ओके, ही झाली A11ची एंट्री, ही झाली A12ची एंट्री, ही झाली A13ची एंट्री. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके, सिमिलर ही कोणती झाली A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 फर्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम, A33 A23 सेकंड रो थर्ड कॉलम. ही कोणती झाली A31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, A32 थर्ड रो सेकंड कॉलम, A33 सेकंड रो ते थर्ड रो थर्ड कॉलम. ओके, नाव आता त्याचं मायनर काय आला, याची एंट्री कोणती आली मग A22ची एंट्री आली, A23ची, A32 आणि A33ची या एंट्री आल्या. काय केलं आपण, आपल्या मायनर ऑफ 1 काढायचं आहे म्हणजे A11ची एंट्री काढायची. मायनर मग तो डिनोट कसं करणार, कॅपिटल M11. काय सांगितलं डेफिनेशनमध्ये, त्या रो जो एलिमेंट काढायचा, जो एलिमेंटच्या रो ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये प्रेझेंट असेल तो रो आणि तो ती रो आणि तो कॉलम काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. ओके, म्हणजे डिलीट मीन्स इलिमिनेटिंग. हे काय करायचं आहे, इलिमिनेटिंग. आणि हा झाला इलिमिनेट मीन्स डायरेक्ट डिलीटेड. where A11 is the entry of first row and first column. Okay, A12 is the entry of first row and second column. सिमिलरली आता हे तुम्ही सांगू शकता. नाव सपोज आपलं मायनर ऑफ, आता मायनर ऑफ इलेमेंट A12 means first row and second column. Okay, A12 means first row and second column. That is, त्याचं मायनर कसं तो कॅपिटल A12. आता यात काय करायचं आहे, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमला ह्या एलिमेंटची एंट्री आपल्याला फाइंड करायची, डिटरमिनंट मायनर फाइंड करायचं. मग काय करणार आपण, फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम काय करणार, डिलीट करणार. ओके, फर्स्ट रो कोणता आहे, आता फर्स्ट रो ही झाली, सेकंड कॉलम कोणता झाला, हा. ओके, तर डिलीट काय करणार आपण, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. रिमेनिंग आता तुम्हाला परत दाखवते मी. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. हां, ओके. आता आपल्याला फाईंड कोणती करायची आहे, R1, R2, R3, C1, C2, C3. ओके, आपलं फाईंड कोणतं करायचं आहे, मायनर ऑफ इलेमेंट A12 म्हणजे या एलिमेंटची आपल्याला मायनर फाईंड करायचं आहे. या एलिमेंटचं मायनर फाईंड, मायनरची डेफिनेशन काय सांगते, ज्या एलिमेंटचं मायनर फाईंड करायचं असेल त्या एलिमेंटमधली रो आणि कॉलम काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. ते रिमेनिंग काय राहिलं, कोणत्या एंट्रीज राहिल्या, A21, A23, A31, A33. ओके, सिमिलरली मायनर ऑफ एलिमेंट A31 मीन्स कॅपिटल 31 ने डिनोट करतात.
काय करणार मग, कोणती रो आणि कोणता कॉलम डिलीट करणार, थर्ड A13 सॉरी फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम, म्हणजे फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम डिलीट करणार. दे रिमेनिंग काय राहिलं, A21 A22 A31 A321. ओके, व्हेरी गुड. सिमिलरली मायनर ऑफ 21 मीन्स कोणती रो कोणता कॉलम, सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम, म्हणजे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. देन रिमेनिंग काय राहिलं, A12 A13 A32 A33. सिमिलरली मायनर ऑफ 22 मीन्स सेकंड रो अँड सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो अँड सेकंड कॉलम डिलीट करायचं. रिमेनिंग काय राहिलं, A11 A13 A31 A33. ओके, सिमिलरली मायनर ऑफ 2 3 सेकंड रो अँड थर्ड कॉलम, सेकंड रो अँड थर्ड कॉलम. द रिमेनिंग आर A11 A12 A31 A32. Okay, similarly for M31 now परत आपण तो डिटरमिनंट लिहू इथे, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ओके, R1 R2 R3 C1 C2 C3. ओके, मायनर ऑफ 3 काढायचे मीन्स थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. थर्ड रो कोणती आहे, ही आहे, अँड फर्स्ट कॉलम कोणता आहे, तर रिमेनिंग काय काय राहिलं, कोणता डिटरमिनंट राहिला, A12 A13 A22 A23. सिमिलरली M32 ची सांगा पाहू, थर्ड रो सेकंड कॉलम. The remaining are A11 A21 A13 A23. Similarly for M33 means minor of 3 काही एलिमेंट जे आहे त्याचं आपल्याला मायनर फाइंड करायचं, म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम. The remaining are A11 A12 A21 A22. हे झाले मायनर ऑफ दॅट एलिमेंट. हे मायनर आपल्याला 3x3चं मॅट्रिक्स सॉल्व करताना खूप युजफुल आहेत आणि को फॅक्टर पण काढायचे आपल्याला ना, त्यासाठी पण खूप युजफुल आहेत. फॉर एक्झाम्पल 5 6 7 4 3 2 1 2 3 हा असा डिटर्मिनंट आपल्याला दिला आहे, तो आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे ना. फर्स्ट आपण मायनर ऑफ 5 फाइंड करू. मायनर ऑफ एलिमेंट A11 ची एंट्री काय आहे, 5 आपल्याला त्याचं काढायचं आहे. मायनर ऑफ 1 R1 R2 R3 C1 C2 C3 आपल्याचा मायनर फाइंड करायचा आहे. ओके, तर कसं करणार आपण, 1 ची एंट्रीमध्ये काय करणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय करणार, डिलीट करणार. रिमेनिंग आर 3 2 2 3. ओके, हा डिटर्मिनंट सॉल्व करा पाहू. 3 3 जा 9 मायनस 2 2 जा 4, आन्सर आलं 5. सिमिलरली सगळ्याचे आपण मायनर असे फाइंड करू शकतो. नाव सपोज आपलं मायनर ऑफ डायरेक्ट मी शेवटचं घेते आता, मायनर ऑफ 3 3 मीन्स थर्ड रो अँड थर्ड कॉलम. देन रिमेनिंग एलिमेंट्स आर
5 6 4 3. सॉल्व करा हा डिटर्मिनंट 2/2चा. देर आर 2 rows अँड 2 columns असेल तो डिटर्मिनंट कोणता होतो 2/2चा. 5 3 जा 50, 6 4 जा 24 minus 9. ओके.